कोनिचिवा मिनासान इशोनी गांबारो या आपल्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत N5ची जी ग्रामर सिरीज आहे त्यातलं लेसन 6 मधला पार्ट 1 त्यातले काही ग्रामर पॅटर्न्स आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हाजी विमा शो. पहिलं ग्रामर पॅटर्न आहे आजचं आपलं नाउन प्लस ओ आणि पुढे वर्ब. तर मुळात हे ग्रामर पॅटर्न म्हणजे काय तर ओ पार्टिकल. आपण मागच्या काही लेसन्सपासून पार्टिकल बघत आलो आहे. तर पार्टिकल ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जॅपनीज ग्रामरच्या हिशोबाने, व्याकरणाच्या हिशोबाने. तर पार्टिकल ओ काय, आपल्याला एक्झॅक्टली त्याचा अर्थ काय होतो तो बघूया आणि कसं वापरायचं. तर द पार्टिकल ओ इज यूज टू इंडिकेट द डायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. म्हणजे काय तर हे पार्टिकल तुम्हाला इंडिकेट करतं, तुम्हाला दर्शवतं की ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, म्हणजे जिथे क्रिया केली जाते, ॲक्शन आहे, ती ॲक्शन दाखवली जाते. आणि स्पेसिफिकली ॲक्शन दाखवण्यासाठी ओ पार्टिकल वापरलं जातं. एवढं थोडक्यात लक्षात ठेवलं आत्ता तरी खूप आहे. तर आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे सहज लक्षात येईल. जूसुओ नोमिमस. काय आहे? जूसुओ नोमिमस म्हणजे काय की आय ड्रिंक ज्यूस, मी ज्यूस प्यायलो किंवा मी ज्यूस प्यायले. याचा अर्थ काय, मी ॲक्शन केले, मी ज्यूस प्यायले किंवा प्यालो. तर ही गोष्ट आपण ॲक्शन दाखवतोय म्हणून इथे ओ पार्टिकल वापरलं गेलं आहे. नाऊन आहे ज्यूस ओ नोमिमस. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हे बोलू शकतो. पुढचं ग्रामर पॅटर्न आहे आपलं नाऊन, त्याच्या पुढे ओ आणि शिमास. तर मुख्यतः शिमास, नाउन ओ शिमास. तर शिमास म्हणजे काय तर शिमास मीन्स दॅट द ॲक्शन डिनोटेड बाय द नाउन इज परफॉर्म्ड. म्हणजे काय की जी ॲक्शन आहे ती दर्शवली जाते, नाउनकडून जी ॲक्शन केली गेली ती याच्यातून दर्शवली जाते शिमासद्वारे. तर शिमास म्हणजे काय थोडक्यात तर सुरूचा मास फॉर्म आहे शिमास, हे आपण शिकलोय. तर सुरूचा मास फॉर्म शिमास आहे. म्हणजे अर्थातच कोणतीही गोष्ट करणं, याला आपण म्हणतो की मी ही गोष्ट केली, तर ते करणं किंवा केली ह्याला शिमास असं आपण म्हणूया. उदाहरणांमधून व्यवस्थित समजेलच. पुन्हा वापरायचं कसं ते बघूया. द वर्ड्स यूज ॲज अ ऑब्जेक्ट्स ऑफ द वर्ब शिमास कवर अ फेअरली वाईड रेंज. अर्थ काय याचा की शिमास हे जे वर्ब आहे हे इतक्या वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरलं जातं. ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. अर्थातच एखादी गोष्टी करणं किंवा केली हे आपण बऱ्याच कारणांसाठी म्हणतो मराठीत सुद्धा. तर त्यामुळे त्याच पद्धतीने शिमाससुद्धा वापरलं जातं. सुरू शिमास हे त्याच पद्धतीने वापरलं जातं वेगवेगळ्या बऱ्याच कॉन्टेक्स्टमध्ये. कसे ते आपण उदाहरणामध्ये बघितल्यावर आपल्या लक्षात येईल. बघा, तर बघा आता इथे आपण 3 पद्धतीने हे उदाहरण पाहिले. पहिलं आहे टू प्ले स्पोर्ट्स और गेम्स. म्हणजे गेम्स किंवा स्पोर्ट्स खेळण्यासाठी हा शिमास वापरला आहे. आणि कसं ते उदाहरणामध्ये बघूया. साकाओ शिमास. साकाओ शिमास. साकाओ शिमास म्हणजे काय की प्ले फुटबॉल खेळणं. ओके. त्याच्यानंतर तोराम्पू ओ शिमास. तोराम्पू ओ शिमास म्हणजे काय तर कार्ड प्ले करणं, कार्डचा जो गेम असतो तो खेळणं. म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी क्रिया दाखवल्या आहेत की प्ले करणं, एखादी गोष्ट प्ले करणं किंवा मी प्ले केली. तर ह्या क्रियांसाठी ओ पार्टिकल आणि पुढे शिमास. आपण मागच्याच ह्याच्यामध्ये बघितलं की ओ पार्टिकल तुम्हाला ॲक्शन तुमची दर्शवतो, ॲक्शन दाखवतो. त्याच्यामुळे ओ पार्टिकल आणि शिमास इथे आपल्याला प्लेचा रोल दाखवत आहेत. इथेच पुढे बघूया आपण टू होल्ड गॅदरिंग्स. म्हणजे काहीतरी गॅदरिंग्स कंडक्ट करणं, त्याचं ऑर्गनाईज करणं अशी गोष्ट. तर त्यासाठी सुद्धा शिमास कशा पद्धतीने वापरला जातं ते बघूया. पातेओ शिमास. पातेओ शिमास. पातेई म्हणजे काय की पार्टी.
पार्टिओशिमस म्हणजे काय की गिव पार्टी, म्हणजे पार्टी कंडक्ट केली किंवा पार्टी दिली देत. त्याच्यानंतर आहे कायगिओशिमस. कायगिओशिमस म्हणजे काय मीटिंग कंडक्ट केली, मीटिंग कंडक्ट केली. तर मीटिंग कंडक्ट केली आणि पार्टी कंडक्ट केली, हे काय झालं, कोणतीही गोष्ट कंडक्ट करणं, अर्थात थोडक्यात पुन्हा काहीतरी करणं यासाठी. आता इथे ते तंतोतंत दिलं आहे, टू डू समथिंग. टू डू समथिंग म्हणजे काहीतरी करणं, आणि करणं डू यासाठी आपण शिमास वापरतोय. मग इथे काय येतंय, शुकुदाईओशिमास. शुकुदाईओशिमास म्हणजे डू होमवर्क, होमवर्क करणं. ओके. शिगोतोशिमास, पुन्हा शिगोतोशिमास. शिगोतोशिमास म्हणजे काय, डू वन्स वर्क म्हणजे कोणाचं तरी काम आपण करणं. ओके. तर हे असे अनेक कॉन्टेक्स्टमध्ये वापरले जातात. तर काही ठिकाणी जसं इथे गेम प्ले करणं किंवा मीटिंग कंडक्ट करणं ह्याला, किंवा पार्टी कंडक्ट करणं, तर ह्या गोष्टींना खेळणं किंवा हे कंडक्ट करणं ह्याला स्पेशली दुसरे वर्ब्स आहेत जे स्पेसिफाय करू शकतात. पण इथे आपण शिमास वापरून सुद्धा या गोष्टी बोलू शकतो किंवा त्या आपण शिमास थ्रू सुद्धा सांगितल्या जाऊ शकतात. म्हणून साठी शिमाचे वर्ब पोलाइटली म्हणा, एक साध्या सोप्या पद्धतीने बोलण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे याची थोडी प्रॅक्टिस केली तर हे सहज जमू शकेल. पुढचा ग्रामर पॅटर्न आहे आपला नाऊन. नाऊन म्हणजे प्लेस, प्लेसचं नाव, पुन्हा दे आणि पुढे वर. तर हे याचा अर्थ काय, तर वेन ॲडेड आफ्टर अ नाउन डिनोटिंग अ प्लेस दे इंडिकेट्स द प्लेस वेअर अन ॲक्शन ऑकर्स. म्हणजे काय आहे की जेव्हा हे नाऊन ज्यावेळी एखादं प्लेस दर्शवतं आहे तुम्हाला आणि त्याच्या पुढे जेव्हा दे पार्टिकल वापरलं जाते तेव्हा ते काय दर्शवतं, तर ह्या नाऊनची जी प्लेस आहे, जे नावाची जी ठिकाण आहे त्या ठिकाणी ती ॲक्शन घडलेली आहे हे दर्शवण्यासाठी आपण दे पार्टिकल वापरतोय. तर कसं हे बघूया आपण. एकीदे, एकीदे शिंबुल ओ काईमास. एकीदे शिंबुल ओ काईमास म्हणजे काय की आय बाय द न्यूजपेपर ॲट द स्टेशन. म्हणजे काय की मी स्टेशनवरती न्यूजपेपर आहे, वर्तमानपत्र आहे, ते विकत घेतलं. ठीक आहे. मग आता इथे एकी हे आहे नाऊन, प्लेसचं ठिकाण, प्लेस आहे, नाऊन आहे, त्याच्या पुढे दे पार्टिकल यूज केलं आहे आणि तिथे कोणती वस्तू घेतली ती वस्तू आणि पुढे वर, अशा पद्धतीने ॲक्शन तिथे कंप्लीट केली जाते आणि ते दर्शवतं आपलं ते प्लेस आपल्याला या दे पार्टिकलवरून आपण दर्शवतोय. ठीक आहे. कोणत्या ठिकाणी घेतलं, असं नुसतं दिलं असतं शिंबून ओ काही बस म्हणजे मी वर्तमानपत्र घेतलं एवढं सुद्धा वाक्य असू शकलं असतं. पण मी स्पेसिफिक करते की मी स्टेशनवरती न्यूजपेपर, वर्तमानपत्र विकत घेतलं. ठीक आहे. अशा वेळेला आपण प्लेस स्पेसिफिक करण्यासाठी दे पार्टिकल वापरतो. पुढे बघूया. पुढचं आपलं ग्रामर पॅटर्न आहे वर्ब आणि त्याचा पुढे मास फॉर्म, मासेनका. मासेनका. आता इथे मासेनका म्हटलंय ह्याच्यातच आपल्याला इथे प्रश्नार्थक काहीतरी आहे असं सहज समजते. तर काय आहे ते बघूया. इथे आपल्याला दिलंय व्हेन यू वॉन्ट टू इन्व्हाइट समवन टू डू समथिंग दिस एक्सप्रेशन इज यूज्ड. म्हणजे काय आहे की ज्या वेळेला तुम्हाला एखाद्याला कोणत्या तरी गोष्टीसाठी आमंत्रण करायचं असतं, बोलवायचं असतं, इन्व्हाइट करायचं असतं, त्यावेळेला हे एक्सप्रेशन वापरलं जातं. अगदी मराठीसारखं आहे. पाहिलं उदाहरण तर समजेल बघा. इशोनी क्योतोए इकिमासेन का. म्हणजे काय, इशोनी क्योतोए इकिमासेन का म्हणजे काय, वोंट यू कम टू क्योतो विथ अस. म्हणजे तू आमच्याबरोबर क्योतोला येतोस का, किंवा आपण एकत्र क्योतोला जाऊया का, असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा इशोनी क्योतोए इकिमासेन का, जाऊयात का. ओके. तर इकिमासेन का इथे आपण त्याला इन्व्हाइट केलंय किंवा त्याला विचारले की तू येशील का. ओके. तर मग हा प्रश्न झाला आणि त्याचं उत्तर काय आलंय, ए ई देसने.
म्हणजे काय की अरे दॅट्स नाईस आयडिया, म्हणजे अरे वा मस्त जाऊयाच आपण, असं जे आपण म्हणतो ते मग काय येणार ई देसनी. तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एखादी तुम्हाला परमिशन घ्यायची असेल, एखादं आपण जे म्हणतो की विचारायचं असेल, एखाद्याला कुठेतरी बोलवायचं असेल, आता इथे आपण असं म्हणू शकतो की ईशोनी कोएने इकिमासेन का, म्हणजे एकत्र आपण पार्कला जाऊयात का, पार्कला जाऊयात का, किंवा आपण मूवीला जाऊयात का, है ना, त्याच्यानंतर तुम्ही खेळायला जाऊयात का. तर ह्या प्रत्येक जो वर्ब येईल त्या ठिकाणी मासेन का, मासेन वर्बचा मास फॉर्म आणि त्याचं निगेशन करून मासेन का, जाऊयात का असं विचारलं म्हणजे काय करताय तुम्ही, त्याला आमंत्रण करताय. आता पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला बोलवायचं असेल कुठेतरी, तेव्हा नक्की इकिमासेन का असं विचारून बघा आणि ह्याची छान प्रॅक्टिस करा. अतिशय सोपे ग्रामर पॅटर्न्स आहेत, थोडीशी प्रॅक्टिस केली तर आपल्याला सहज जमू शकतं. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच ग्रामर पॅटर्न बघतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन 6 मधले उर्वरित ग्रामर पॅटर्नचा अभ्यास करणार आहोत. आत्ता ह्याच्याबद्दल काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट्स करा आणि ईशोनी गांबारोच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच जवळचं जे बेल आयकॉन दिलं आहे ते बेल आयकॉन प्रेस करा. याच्या आधीचे जे व्हिडिओज ग्रामरचे झाले ते सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही बघू शकता. लवकरच पुढच्या पार्टमध्ये भेटू, जिथे आपण लेसन 6चं ग्रामरचं सेकंड पार्ट बघणार आहोत. आणि अशाच पद्धतीने साध्या सोप्या भाषेत जपानी भाषा शिकण्यासाठी आमच्याशी कनेक्ट राहा आणि भेटूया पुढच्या भागात. अरिगातो गोजाइमाशिता. जय माता.